पे. चल बाई आता लोकांच्या वळ्या पिटून झाल्या. बाय 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 आज लय गुणाचं बाय माय लेकरू. अरे मम्मी कुठे गेली होती तू? अरे ते पुष्पाने बोलवलं होतं तिकडे गेलते. तिच्या नाताच्या पोटातला आलंय काय. हे बघ बरोबर लावलंय. हा बरोबर लावलंय. असंच शिकायचं. हा भावड्या आज लय चांगला दिसतोस तू. टोपी घालायची डोक्यात. टोपी नाही भेटली हा तुला आवडत नाही मला माहितीये केस हेच काढतात तुझी. हा ऐक ना तसं नको हात लावू ढासळत. हार बघ बरोबरती घ्यायचं का कसं लावलं? राहू दे इथंच राहू दे खाली चांगला दिसतोय. थोडी रांगोळी टाकायला लावायची तिला. अरे तिचं कावाशीने चाललंय आता. जाऊ दे पोरग झोपलंय ना करू दे नटत असं. हा लाव इकडून असा नारळ आत ठेवायचा बरं का भावड्या. नारळ आणलंय मी. पडायचं नाही आत ठेवायचं. त्यासाठी कोणत्या सणाला तू लय गडबडीने हजर नसतोस. त्यासाठी मी म्हणलं आज ना भावड्याच्याच हाताने हे करायचं. तेव्हा तिला म्हणलं गडबड करू नको. काय बाई आज तर पोळ्या पण फुगा नाही. आत्यानी जर का बघितलं पोळ्या फुगून नाही राहिल्या तर आत्याना मला फुगून टाकीन आज होळीच्या दिवशी. खरं नाही काय करू काही समजा नाही. फुग ना बाई फुग. एवढं तूप ओतलंय तरी फुगा नाही. आताच्या पोळ्या अशा फुगत आहेत अशा टम. माझ्या मम्मीने मस्त मला शिकवलंय पण कसलं काय कमून जमत नाही काही कळत नाही. इकडून जाड होती तर इकडून पातळ होती. थोडी रांगोळी असते तर टाकू काय रांगोळी? हा रांगोळी टाक थोडी. तेव्हा बरं वाटतं. हा आणि त्याचं निवत बिवत काय असते ते झालं? हा निवड टाकीन ना. तूप टाकी त्यात निवड टाकी त्यात. अरे नारळ फोडीत नसतात भावड्या. घरात आपल्या नाही का वर्षाची इडा पिडा अशी नाही का कोपऱ्याने दाखवून मग त्याच्यात टाकी त्यात. मग सगळी इडा पिडा त्याच्यात जळती. तुझ्या पोराला तर बघ कशी ट्रेन करते मी. गोट्यात इटी दांडू सणात ह्याच्यात असं शिकवायचं त्याला. मोबाईल बिबाईल मध्ये नाही करायचं. आता मोबाईल- मला हे सांग याला निवत बिवत जे ते झालंय का आपलं सगळं? झालंय ना आता बघते ना तिने केलंय का काय. आज पोळ्या आहे ना मम्मी? हा पोळ्या आहेत खावर. चल ना मग लवकर. एक इकडे फुटली असन एक तिकडे फुटली असन. सासूचं तोंड लय बेकार. ए मम्मी तुझ्या हाताची बनव ना पोळी. तुझ्या हाताची एकदम मस्त बनती. फुटत पण नाही काही नाही अशी एकदम मऊसूत टर फुगती. हो. अरे तिच्या देखत नको म्हणू नाही तर माझं- म्हणील हो लय थाय थाय नाच. 2 पोळ्या माझ्यासाठी तू बनव. हा तुपाची धार बीर टाकून चल. हा चल तू आतमध्ये. फुटली बाई. अरे देवा बघितलं का काय खरं नाही. रेशमे आत्या काय खरं नाही बाई. आता मला काहीतरी कारण झाला का? हा अरे आत्या काय करू राहिल्या इकडून धावा. सरक बाजूला अशी काय घुसळी ती. काय पोळी बघणारे बाई आता. हा हात का लावी ती त्याला? नाही सरक बाजूला. अरे देवा केलाच का ध्यावर ही? हा कोणच्या सालात तू कधी पोळी चांगली धडाची केली आणि खाल्ली मी म्हणून नाही? दाखव इकडं. हा इकडं दाखव. नाही आत्या ही पोळी आहे वय ग? चपाती समजा पोळी समजा आहे का ह्यात पुराण आता डाळ पडली सगळी खाली. अशी पोळ्या करतात होय? कुणी केलं त्या पोळ्या अशा? दरज बारचीला पंचमीला तसेच पोळ्याला तसंच दिवाळीला तसंच. नाही या पोळ्या किती द्या कमी पोळ्या आहेत का? एवढ्या पोळ्या केल्यात मी सोपं आहे का? हा मला तोंड करते का? सोपं आहे का सोपं आहे का? खात होती काय? एवढ्या पोळ्या केल्या तर ही पोळी आहे वय ग? ही पोळी करतात होय? हा अशी पोळी करतात काय चव्हाण धावाची? शिक तरी कधीतरी. तेवढं याय ना तर नटापटच करीत हिरबळ गाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. आता रोज करीत आहे का? सणासुदीचं केलंय ना. अगं बाय 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 तुला द्याव दुपारान ते काय तिसरा पारा म्हणले होणी तेच काम आहे तुला. मला बघा या किचन मध्ये मला गरम होतंय ना म्हणून मला त्रास होतोय म्हणून ते मागून नीट होत नाही पोळी. हा आता मला नाही खरंच किचन मध्ये ना गरम लय होत. गरम होतय. आता तुला लावी ते इशी हित एक पोळ्या चांगल्या होत्या टरा फुकते. बघ ना ती पोळी. आत्या ह्याच्यामध्ये ना माझी चुकी जरा बी नाहीये. कसं? हे बघा आता उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्यामुळं गरम होतं. आपली खिडकी आहे बारीक. मग खिडकीतून हवा येत नाही. खिडकीतून हवा नाही आल्यामुळं मग पोळी कशी फुगणार? हा ना बाई मी ना आताच आले रांगत तुझ्याकड. तू माझी सासू मी तुझी सून. तेव्हा मी आले घर ह्या नाही का नवीन. आत्या हा मला आता कळलं पोळ्या
म्हणून खराब होऊ राहिल्यात. कशाने? दाल में कुछ काला है दया. हा, असं असं करून असा फटका देईन म्हणजे अशा अशा औष पडतील. मग कळन तुला दाल में कुछ काला था क्या पांढरा था. आता तुम्ही केलं होतं ना पुरण, ते पुरण खराब झालंय म्हणून पोळ्या फुगा नाहीत. मला आता कळलं. दरवेळेस माझ्या पोळ्या किती फुगतात. मागच्या होळीला कशा पोळ्या फुगल्या होत्या बाई. होळीला केलत्या मी, दिवाळीला केलत्या. हा, पंचमीच्या पोळ्यानी तर मीच फुगली होते अशी टम. हा, 4 बारे मला बोट घालू घालू बघत होती. वसरलंय का पोट, वसरलंय का पोट. हा, नुसता नाटापाटा आणि निबर चारपाटा. मला आता कारण कळलंय पोळ्या कमून खराब होऊ राहिल्यात. गुळ हा, गुळ खराब येत. आजकालचे गुळ केमिकल वाले आत्या. तुमच्या टायमाला आत्या हं. कसे गुळ होते माहिती ना, कसे? एकदम असे. चांगले हा. ओरिजिनल. आता सगळे केमिकल. तुम्ही दरवेळेस सांगत असता की हा. नाही तुमच्या टायमाचं खाणं केमिकल झालंय. हा. तर ते कारण हे. हा का, ते कारण हे आणि मी केल्यावर ते कारण कुठं जात. अरे देवा, हा? आता त्याला कसं पटू. हा, आ? तवा कारण कुठं जात मी करते तवा. काय करू आता. ते मला आता कळलंय पोळ्या कमून खराब होऊ राहिल्यात. कमून आत्या या पिठामुळे पोळ्या खराब होत्यात. हे बघा, या पिठाने माझी जर साडी खराब होऊ शकती तर पोळ्या का नाही खराब होऊ शकत. कैसे कैसे लोग रहते हैं यार. रेशमी, हात जोडते बाय. मला पोळी नको ग तुझी आणि करू नको तू. का? असले कारण खोटे नाटे सांगू नको. माझं नाही आत्या, खरं डोकं कारण आहे तर. चक्काच करलं ग. आता खरे कारण आहे तर. ऐकून ऐकून मी माझी काशी करते आणि मी पोळ्या खाते माझ्या. मला कळलं का. हो तोंडाचे होय चालती. मुस्काड तोंडी. अग ग ग ग ग ग ग ग, काय त्या पोळीचा देहवारा केला. आ, कसं खावान, कसं पिवान, कसं राहावा. आ, काय करावं बाई या रेशमीला. मला वाटतंय तवाच खराब होईल. अरे बापरे, आज तर लयच भारी शेरवानी घातली तुम्ही. माझी फेवरेट. भारी दिसताय. आणि तू ही काय साडी घातली. का? ती माझी फेवरेट घालेल. काय झालं. कोणती? मी सांगितली होती. काही चांगली नाहीये का. ते गोल्ड पण येल्लो, ती साडी पण येल्लो. आता जाऊन बदलू का. ती ग्रीन वाली मी तुला सांगितली होती ना. तिचा ब्लाऊज बसत नाही. एक तर झाली मी जाडीची जाडी. तुम्हाला काय आता असं सांगून माझा सगळा मूड ऑफ करून टाकलाय. मरून अरे नाही, ही तिकडं. पण चांगली दिसती पण ती फेवरेट आहे म्हणून बोललो तुला. तसं काही नाही. मग ही नाही चांगली दिसत आहे. छान दिसती. हा? छान दिसते. खरं सांगा, आधी असं सांगितलं आता लगेच अरे असं. ही चांगलीच दिसती पण ती वाली जास्त आवडते मला म्हणून बोललो होतो. तसं दाखव एकदा इकडे बघ. बघा बर. छान वाटती. हा वारी. आता असं म्हणताय. जाऊ दे, आधी का सांगितलं छान मग. दिसते. छान दिसते. जा, तुमचं असं असतं मरून तिकडच. छान दिसती बोललं तर. बरंच नाही का सगळी तयारी. आता लय आरडल्यात मला पोळ्यावरून. मला ऐकायला येत होतं. चल आता लवकर फटाफट घेऊ करून. मला लय भूक लागली. तुम्हाला सांग, असे कारण सांगितले, असे कारण सांगितले. आताला काय पटलंच नाही ते. काय लागलं. काही कारण सांगत होते. पोळ्या कशामुळे फुटत होते मला काय माहित. का म्हणून पोळ्याच नीट जमत नाहीत. मम्मी सारखे कधी? पोळ्या नाही जमत तुला. काय म्हणले. मम्मी सारखे पोळ्या जमतील का तुला. जमतात का खरं सांग. असेच लय खडूस. अरे मी मम्मीची पोळी आहे ना लहानपणापासून बघतो. टम फुगती. पुरणपोळी. तुझी फुगती का? माझी फुगत नाही. मी आजपासून पोळ्याच करणार नाही. माझ्या हाताची कोणी पोळ्याच खाऊ नका. संपला विषय. मरू तिकडं. आहे का. आता तूच पहिले मान्य केलं होतं ना तुझी पोळी नीट नाही म्हणत. बरं त्याला जाऊ द्या. मी शिकून घेईन. हळूहळू शिकू राहिले तसं. पण काय माहित कमून त्या पोळ्याचं कधी पातळ पीठ होतंय तर कधी डाळ खराब होती. काहीच मला समजत नाही. ते पोळ्यांचं दरवेळेस काही ना काही होतच माझ्याकडून. चल जाऊ दे. घ्या. बरं. मी आज लय खुश आहे. आपल्या बाळाची आज पहिली होळी आहे. हो की नाही. हा, ते- आता मस्त त्याला ना पाया पडायला आता घेऊनच येतात तशा बाहेर आहे ना. त्याला मस्त पैकी कपडे बिपडे घाल. मी नवीन आणलेले कपडे आहे ना ते घाल. तेच घातलेले. तुमचेच फेवरेट घातलेत. ग्रीन वाले. बरं. बरं चला. रेशमी, आ? आणू का त्याला? हा चला चला. मी ताटान ते तयार करते. तुम्ही पोळी पेटवली ना. नाही अजून. आता तुम्ही सगळे पेटवा ना लवकर. चल, चला. चल. मी ताट इकडे कुठं. तुम्ही अरे पण ते नारळ घ्यायचं राहिलं ना हुशार. घ्या घ्या घ्या. पेटली का होळी. हा पेटली. तुमची पेटली का. चल ये इकडे पेटू लाग. दरी हिचे तुकडे कर. पेटवली का रे. हा झालं मम्मी. चल. आणू का त्याला. कोणाला. शंभूला. 2 मिनिटात आम्ही पेटून दे.
पहिले ते निवत बिवत काय असेल ते करून घेऊन त्याला. रेश्मा अरे देवा आत्या जरा हे, मला तर साडी सुधरा नाही आणि काही सुधरा नाही. हे खूप हळद धरा आणि इकडं हे जरा. हा खरंच दुसरी साडी घातली असते ते बरं झालं असतं. आत्या रांगोळी तुम्ही काढली आणि मग बाई. आता आपल्या कसं पोळ्याचा पोळ्याचा सुग्रवपणा चालला होता ना, रांगोळी मीच काढली. हा डोक्यावर पदर घ्या. आता हे द्या ना ते आपले काय अगरबत्ती कुठे ठेवली हो? अगरबत्ती द्या इकडून. त्यांनीच पेटवलंय तिथं खाल्ली तुझ्या इथं. इथं इथं साडीवर पळ बसशील. हे बघ अहो इकडून या ना. तर थांबा आता पूजा कशी कशी करायची सांगा जरा. हा दर हळदी कुंकू वा. अजून पदर घे डोक्यावर. त्याला तर यांना खिळा तर ठोकावा. टोपी नाही दिली तुम्ही. टोप्याला जपून ठेवतीस. अजून आता निवदाचे घास ठेव आता. आणि हे पण ठेवणार ना सोबत का नाही? हा ओ टाका आतमध्ये. काय टाकू? असं निवद माझ्यासारखं टाकायचं असतं आतमध्ये. किती भारी होळी वाटते बघा. तूप सोड. हे टाकावं. हा सोडवर. बघे हा, मम्मी हा टाक सगळं टाकू. टाक. बस झालं. ते येडा मार ना पाण्याचा. हा रेशमी हो, ते करून घ्या ना आधी. चला कसं मारायचं? आता कसं असं धार लावायची. चल. हे होळी माता. नारळ ठेवला येऊ ना चल, बावडे येऊ त्यात. चल. हा आतमध्ये टाक. हा. येऊ चल ना मम्मी. मी पण यांच्या मागे जाऊ का? हा हात लाव. चल रे भैया चल. आणू का त्याला? हा घेऊन ये त्याला. आता ते घास आहे ना सगळं त्याच्यावर ठेवू. योग घास का? हो हळूच. पोळीचा. असं सोड त्याच्यात. हा आता हळूच तुम्हीच त्याला पाया पडवा. मला नाही धरता यायचं. जास्त जवळ नको घेऊ. शंभूची पहिली होळी हॅपी होळी. हळूच बुगलू. आता त्याला आतमध्येच ठेवून ये. आवर टाकून ते घेऊन हा हा किती मस्त राव. त्याची पहिली होळी आहे ना. तर उद्या त्याला थोडासा कलर लावा असं. नको केमिकल असतं ते. अजून लहान आहे. मग आपण बीटरूटचा कलर लावू त्याला थोडा. बीटरूटचा पण नको. कशाला? पहिली होळी आहे, काय होतं पायाला लावू. हा बीटरूटच लावू पण पायाला. मग त्याचे असे फोटो काढूया. भारी वाटन है ना. किती मस्त वाटन. फायनली आपण मम्मी पप्पा झालो. मस्त एकदम झालंय. आवरला ना. हा आता या पाया पडू द्या. आई ग टोचलं ना पायाला लई. दम दम आशीर्वाद द्या त्या. आज करा. तर आपले जेवढे पण सबस्क्रायबर आहेत, जेवढी आपली युट्यूबची फॅमिली आहे, सगळ्यांना हॅपी होळी. असेच आनंदी राहा आणि सगळे एकदम खुश राहा. बरोबर की नाही? हा ते विसरू नका. सबस्क्राईब काय ग? सबस्क्राईब करा आणि लाईक करा. लाईक करा. आता चला पोळ्या खायच्या आता. चला तुम्ही पण या पोळ्या खायला माझ्या हाताच्या. चला होय का? तूप हे मस्त गावरान तूप टाकी ते. तुपावानी भाषा. चला चला चला. रेशमे आले. खायला एकदम नाही आणि कशाला एकदम नाही. बापरे. दूध आणलंय ना तुम्हाला? दूध लय आवडत ना गुळवणी टाकून. आई ग भावडे जेवला का? आई घरात आल्याबरोबर आधी त्यांनी चहा आणलाय. 4 पोळ्या खाल्ल्यात. मी केलेल्याच खाल्ले असेल. माझ्या पण खाल्ल्यात. भूक लागली आता. बडबड करू नको. केसांना रबराने बांधला बाई. मरणाचं गरमत आहे. आत्या अहो ऐका ना. मगाशी बाहेर नाही का होळी जवळ त्या शेजारच्या सगळ्या आल्या होत्या. सगळ्या गळ्याकडे बघत होत्या. त्यासाठी म्हणत असते दाखवू नको. उलट दाखवायचं असतंय. दाखवायसाठी तर करतो ना आपण. काय घरातलं पण ठेवायसाठी करतो का? येऊ दे चोर म्हणते घरच्याकडले सोनं ना आता उन्हाळा आला. आता चोरी आपण बँकेत ठेवून देऊ.
थोबाड तर तोंडाची. एक काम करू सगळ्यात सोपं रेशमी खाऊ का फरशी नको? ऐका डोकं ऐका उन्हाळा आलाय फरशी आपण खोदायची फरशीच्या खाली ना असं सांगत नसतात ना. आता बँके बंद होतात ना मग चला हा ना आता तोंडाला कुलप लाव, मला जीव दे. हा मला माहित आहे ना 4-5 पोळ्या खात्या अगं राहू दे. आत्या एवढं तूप कशाला खाऊ राहिल्या तूप खाऊन झाल्यात काय खाऊ दे, धरा थोडस टाक. मी तर कशाला दूध नका खाऊ, दूध चांगलं नसतंय. आणि इकडं गरम आहे पातील. ते फुका फुका माग टाक 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 पडू दे. बाद झाली. शाई खायला तर लय आवडती. हा मस्त अशी गुळवणी मध्ये दूध टाकायचं ना असं हळू खा त्या. आत्या आत्या खाताना कोणाच्या बापाचं नाही ऐकलं. मस्त अशी गुळवणी. कुरडयाचा भुका काढला होता. कुरड्या संपल्या आता उन्हाळ्यात कुरड्या टाकावं लागत्या. आलं माझ्यावरच आता मी नसते टाकीत. आत्या कशी आहे गरम गरम पोळी. पोळी एक नंबर लागू राहिली. गप खाऊ दे. आमटी कशी झाली माझ्या हाताची. ह्या बारची कमी बेसन केली. काय आमटी घालून राहिल्या तर म्हणतात चांगली नाही झाली. काय मस्त गुळवणी आहे. काय झालं? पिसळी का काय? कधी भेटलं होतं का नव्हतं? खाली ठेव. अगं राहिलो असा ह्याचा काला ते पेत असतात का? ती पोळी चुरली नाही तू पेया लागली. मला आवडतात त्या. बघू आणते. लय गरम आहे. खातानी नीट नाही, करतानी नीट नाही. खाऊ द्या मला गप. हा तुमच्या डायरेक्ट मला आणला. हा. खा. भजे कसे झालेत? तुझ्यासारखेच झालेत. भारी. हा. मला माहिती. आत्या गुळवणी घ्या ना. कसली? गुळवणी तुम्हाला कमी पडले असेल. थोबाड तोंडाचे. घे पिऊन. झालं. अगं पिसाळ्यावानी घेती. कधी नाही मिळलं गटकीने गिळलं. नाही जाणार आत्या माझं झालंय. नेहमी का मग तू तशी चाल ठेवती का अशी? ताटात एक कण दिसला नाही पाहिजे. तुम्हाला देते ना धरा. पाज मला. मी नाही खाणार. पिऊन घे. मी नाही पिणार. अरे डक्कळ्यावानी घेती किती मोठं. नाश करते अन्न पाण्याचा. पे. पी. पिऊन घे. पी. घे पिऊन. थोबड तोंडाचे. पिली का? तेवढा घोट पिऊन घे.